त्यांनी आज तुमच्या दुकानांमधनं वस्तू विकत घेणं बंद केलं ना, 100% तुम्ही रस्त्यावर येऊ शकता. मराठी माणसांना आता दुसऱ्या लोकांची प्रगती बघवत नाहीये. मराठी माणूस परप्रांतीय लोकांचा द्वेष करत आहे. मला एक सांगा, सोसायटीमध्ये मराठी लोकांना फ्लॅट कोण नाही विकत? मला सांगा, मराठी लोक आज पण तुम्हाला कुठलाही जैन मारवाडी असेल किंवा अजून कोणताही परप्रांतीय तुम्हाला त्यांची घरं विकताना कोणत्याही प्रकारचे निर्बंध टाकतात का? पण आज महाराष्ट्रामध्येच मराठी लोकांना लोक घर नाही विकत आहेत. आज त्या कोल्हापूरमध्ये जैन संस्थानाची हत्तीन माधुरी तिच्या संवर्धनासाठी, तिच्या रक्षणासाठी सगळ्यात पुढं मराठी माणूस उभा राहिला जैन लोकांसोबत. पुण्यामध्ये जैन बोर्डिंग घोटाळा, आज एका मराठी राजकारणाविरोधात सगळ्यात पुढे उभा होता तो मराठी माणूस. मग त्यावेळेस मराठी माणूस चांगला, मराठी माणूस एवढे सगळ्या समाजाला मदत करतो असं कोणीच बोलत नाही. पण मराठी माणसाने थोडाफार आवाज उठवला चुकीच्या गोष्टींविरोधात तर अख्खे समाज पुढे येतात की मराठी माणसाला बघवत नाही, मराठी माणूस खराब आहे, मराठी माणूस द्वेष पसरवतो, मराठी माणूस असा करतो, मराठी माणूस तसा करतो. आज महाराष्ट्रात तुमच्या दुकानांमध्ये 90% लोक तुमचे ग्राहक हे मराठी माणूस आहेत. तर त्यांनी आज तुमच्या दुकानांमधनं वस्तू विकत घेणं बंद केलं ना, 100% तुम्ही रस्त्यावर येऊ शकता. अहो, तो मराठी माणूस आहे म्हणून तुम्ही आज एवढे मोठे होऊ शकला. दुसरा कोणताही समाज एवढा दिलदार नाहीये त्या भारतामध्ये जेवढा मराठी माणूस आहे.